चर्चेत त्यांच्याकडे जाता डॉक्टर कल्याण गंगवाल सर आपल्यासोबत आहेत, आरोग्य तज्ज्ञ आहेत. सर, मी तुम्हाला वेळ जरा थोडा जास्त देतो यांच्या सगळ्यांपेक्षा. तुम्ही काय करता हे आधी सांगा महाराष्ट्राला, आणि या कबुतरांमुळे किती धोका होतो की नाही हे प्लीज सांगा, आणि आरोग्याच्या दृष्टीने सांगा. तुम्ही मला पॉलिटिकल ह्याच्यात तुम्हाला आणायचं नाही. हो, बिलकुल. मी डॉक्टर कल्याण गंगवाल गेले 50 वर्ष गेले जीवदया अहिंसा प्राणी रक्षे या क्षेत्रात काम करतोय. मी पुण्याच्या 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये केईएम हॉस्पिटल आणि पुना हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन आहे, आणि MD आणि DNBच्या मुलांना मी शिकवतो. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे पुणे युनिव्हर्सिटीचा. गेले 50 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आणि माझं वय आता 81 वर्षाचं आहे. अरे वा. आता हा जो विषय आता आपण या चर्चेला घेतलेला आहे, एक भूमिका माझी स्पष्ट आहे. मी कोणत्याही राजकारणी गोष्टीवर मी बोलणार नाहीये. फक्त मी मेडिकल गोष्टीवर बोलणार आहे. प्लीज प्लीज. आणि आज मेडिकल गोष्टी आमच्या हे क्लिअरली दाखवत आहेत की कबुतरामुळे रोगराई होते. कबूतर हा आरोग्याला घातक आहे, आणि याबद्दलचे अनेक पेशंट आम्ही गेले अनेक दिवस पाहत आहोत, आणि दिवसेदिवस याचं प्रमाण वाढत चाललंय. पुण्याच्या कित्येक सोसायटीमध्ये मी जिथे कबूतर फीड केली जात होती ते मी थांबवलंय, कारण तिथे मुलांना दमा होतोय, काही लोकांना बर्ड निमोनिया झाला. आणि आपल्याला माहित असेल की संबंध भारतामध्ये एका स्टॅटिस्टिक्सच्या आधारे मी सांगू शकतो की जवळजवळ 60,000 लोक गेल्या वर्षी कबुतरामुळे झालेल्या रोगामुळे मेलेत. काहींना निमोनिया झाला, काहींना अलर्जिक ब्रोंकायटिस झाला, आणि सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस. या क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस मध्ये पारव्यांच्या विष्ठा, मूत्र, पंख याच्यात जे अँटीजन आहेत त्याच्यामुळे एका प्रकारचा रोग फुफ्फुसाचा होतो. त्या फुफ्फुसाच्या रोगामध्ये ऑक्सिजन कमी व्हायला लागतो, आणि मग अल्व्हिओलो कॅपिलरी ब्लॉक होतो, आणि मग अशा माणसाला 2 पावलं चाललं तरी धाप लागायला लागते. शेवटी याला जगात काही ट्रीटमेंट नाही. इव्हन काही देशामध्ये, अमेरिकेमध्ये हे पेशंट काही जात आहेत. असे माझे 2 पेशंट लंग ट्रान्सप्लांटसाठी अमेरिकेत गेले, करोडो रुपये खर्च केले, पण काहीही उपयोग झाला नाही. या कंडिशनमध्ये पेशंटला कंटिन्युअसली ऑक्सिजनवर राहावं लागतं, आणि ऑक्सिजनवर राहून देखील त्यांचं आयुष्य 3-4 वर्षापेक्षा जास्त आम्ही वाढवू शकत नाही. आणि म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. की आजार झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा हे आजार होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. मी तुमचे आभार मानतो, कारण राजकीय नेते जेव्हा बोलतात ना सर, त्या बोलण्याला एक राजकीय किनारा असते, आणि त्यांचं कोणी सिरियस घेत नाही. 50 वर्ष डॉक्टरी पेशा केलेला माणूस आज सांगतोय या महाराष्ट्राला दरवर्षी 60,000 लोक मरतायत या आजारांपासून, तरी सुद्धा आपण हे सगळं गांभीर्याने घेणार आहोत की नाहीये, की धर्माच्याच आपल्या ज्या ढोल आहेत ते वाजवत बसणार आहोत. पुरणजी, तुम्ही कधी सांगणार आहात त्या लोकांना, बाहेर या, लोकांचे जीव महत्वाचे आहेत, तुमच्या भावना, धार्मिक भावना घरात ठेवा, हे सांगायची वेळ नाही का आली? हे कोण आहेत? स्वतः जैन धर्मीय असले डॉक्टर आहेत, त्यांचं तरी ऐका. मी सांगू इच्छितो की मी स्वतः जैन धर्मीय आहे, पण गेले 50 वर्ष जीवदया अहिंसेच्या क्षेत्रात काम करतो. संक्रांतीच्या काळामध्ये अनेक पक्षी जेव्हा जखमी होतात त्यांना मी निःशुल्क सेवा देतो. मी ॲम्ब्युलन्स ठेवतो, कार्यकर्ते ठेवतो. प्राऊड ऑफ यू सर, प्राऊड ऑफ यू. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. जखमी होतात त्या जखमी प्राण्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो, आणि हे महिनाभर आम्ही कार्य करत असतो, आणि हे वर्षोनवर्ष मी करतोय. पण मला असं वाटतं की हे कबूतखान्याचं जे पीक सगळीकडे वाढतंय ते आपण थांबवलं पाहिजे. वाहतुकीला धोकादायक आहेत, आरोग्याला धोकादायक आहेत, आणि केवळ धार्मिक भावना म्हणून आपण ते करणं योग्य नाही. मी आपल्याला आवाहन करेल की बॉम्बेच्या जैन समाजाने देखील जागा होणं गरजेचं आहे. विज्ञानाला महत्व आहे, धार्मिक धर्म आणि विज्ञान याची सांगड घातली पाहिजे. आणि जर आपल्याला जीवदया करायचीच आहे, आपल्याला प्राण्यांचं रक्षण करायचं आहे, तर बॉम्बेमध्ये पक्ष्यांचं एक मोठं हॉस्पिटल आपण चालू करा, प्राण्यांसाठी हॉस्पिटल चालू करा, आणि जीवदयेचं काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करू. नक्कीच. थँक्यू सो मच सर. प्रदीप सर, शेवटचे 30 सेकंदात तुम्ही आलेलात. मी त्याला काही करू शकत नाही, तांत्रिक अडचण आहे. आता जैन समाज आपली ही जी काही लढाई आहे, तुमची लढाई ती धर्माच्या विरोधात आहे की प्रवृत्तीच्या विरोधात आहे? पटकन.
मराठी एकीकरण समितीचा कुठल्याही धर्म, जात, संप्रदायाशी काही संबंध नाहीये. आमचा संबंध फक्त आहे की आमच्यावरती होणाऱ्या सांस्कृतिक अतिक्रमणाचा, खाद्यपदार्थांवरील ह्यांचे जे विचार आहेत ते आपल्या मानवी समाजाकरता धोकादायक आहेत. म्हणजे जीवदया हा विषय हे तथाकथित जैन जे आता उचलतायत, तथाकथित जैन याच्याकरता म्हणतो कारण 2000 वर्षाच्या आधीपासून आपले जैन धर्म आहे. त्यांनी कधीही आमच्याशी हा संघर्ष केलेला नाही किंवा त्यांचे विचार आमच्यावरती थोपलेले नाहीत, कधी अतिरेक केला नाहीये. आता हे तथाकथित जैन आहेत, हे ज्याला जीवदया म्हणतात, ते जीव त्यांचा फक्त कबुतरामध्ये आहे का? इतर प्राण्यांमध्ये जीव नसतो का? बरोबर, खरं आहे. म्हणजे आणि आता शेजारच्या मलबार हिल परिसरामध्ये मी बघितलेलं आहे की हेच जैन लोक त्या आपल्या एका आमदाराच्या किंवा पालकमंत्र्याच्या नावाने तिथल्या कुत्र्या आणि मांजरांची खाद्य संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे ठीक रस्त्यावरती आहे. आपण जे मांजरांना आणि कुत्र्यांना आपण जो मांस आपण खाऊ घालतो, ते खाऊ घालू नये. कुत्र्याने आणि मांजराने त्यांची पद्धत बदलावी, ठीक ही आहे. यांची जीवदया आहे का?